नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण व्यवसाय प्रवर्तन आणि विकास या चौथ्या प्रकरणातील व्यवसायाचे प्रवर्तन म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, व्यवसाय प्रवर्तनातील विविध टप्प्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करताना विचारात घ्यावयाच्या विविध घटकांचाही अभ्यास केलेला आहे. आज आपण व्यवसाय यंत्रकुलाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक, त्याचप्रमाणे व्यवसाय विकास म्हणजे काय, व्यवसाय विकासाची संकल्पना, व्यवसाय विकासाची प्रक्रिया, विकासासाठी केंद्रित केले जाणारे व्यवसायातील विविध घटक यांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय यंत्रकुलाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक आता आपण अभ्यासणार आहोत. उद्योगधंद्यांच्या स्थापनेसाठी निश्चित स्थानाची निवड करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असते व तो महत्त्वाचा निर्णय असतो, कारण उद्योगांच्या स्थापनेसाठी काही घटक अनिवार्य असतात तर काही घटकांचे महत्त्व तुलनेने कमी असते, पण ते गरजेचे असते. अनुकूल घटकांमुळे एकाच ठिकाणी उद्योगांचे केंद्रीकरण होणे संभवते, मात्र या केंद्रीकरणामुळे प्रादेशिक असंतुलनाची समस्या निर्माण होत असते. तसेच बाह्य बचतींचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते. परिणामी उद्योग इतरत्र स्थापन होतात तेव्हा औद्योगिक स्थान निश्चितीचा निर्णय खाजगी उद्योजक, समाज आणि शासन संस्था यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. औद्योगिक स्थान निश्चितीवर परिणाम करणारे विविध घटकांचे वर्गीकरण आपण इथे केलेले आहे व ते 3 भागात आपण केलेले आहे. पहिल्या भागात आहे तांत्रिक घटक, दुसऱ्या भागात आर्थिक घटक आणि तिसरे इतर घटक. त्यातील सर्वप्रथम आपण तांत्रिक घटकांचा अभ्यास करणार आहोत. औद्योगिक स्थान निश्चितीवर परिणाम करणारे तांत्रिक घटक आपण बघणार आहोत. त्यात पहिला आहे भूमीची उपलब्धता. उद्योगांच्या स्थापनेसाठी जागा म्हणजे भूमी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जागेसाठी येणारा खर्च हा उद्योगासाठी लागणाऱ्या जागेचा आकार आणि त्या संबंधित जागेची किंमत या 2 घटकांवर अवलंबून असतो. भूमी या संज्ञेत सपाटता, सुपीकता, पाणी, खनिज संपत्ती, वन्य संपत्ती, शेतीवस्तू, समुद्र किनारा इत्यादी घटकांचा समावेश होत असतो. काही उद्योग आकाराने मोठे असतात, शिवाय उद्योगाची स्थापना करताना त्याच ठिकाणी प्रशिक्षण देणारी संस्था, औद्योगिक वसाहत, दळणवळण सुविधा, वाहतूक सुविधा इत्यादी सुविधांची निर्मिती करत असतात. यासाठी लागणारी जागा भरपूर मोठी असावी लागते, शिवाय ती स्वस्तही असावी लागते. म्हणूनच बऱ्याचदा असे उद्योग शहरांपासून लांब अंतरांवर स्थापन झालेले दिसतात. ज्या उद्योगांना भविष्यात विस्ताराची संधी आहे असे उद्योग सुरुवातीस आकाराने मोठी जागा निवडत असतात. काही उद्योग खनिज संपत्तीवर आधारित असतात, तेव्हा ते उद्योग खनिज संपत्तीच्या सानिध्यात स्थापन होत असतात. पाण्याची उपलब्धता आणि हवामान या 2 घटकांच्या दृष्टीनेही भूमीचे महत्त्व असते. दुसरा घटक आहे कच्चा माल. उद्योगाच्या एकूण उत्पादन खर्चापैकी कच्च्या मालावरील खर्च जवळपास 50% इतका असतो, तेव्हा कच्च्या मालाच्या उपलब्धतेबरोबरच गुणवत्ता देखील महत्त्वाची असते. शिवाय असा कच्चा माल सर्वत्र सारखा उपलब्ध होत असतो असे नाही. उद्योगाच्या स्थान निश्चितीमध्ये सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालापेक्षा विशिष्ट ठिकाणी उपलब्ध असणारा कच्चा माल जास्त महत्त्वपूर्ण ठरत असतो. पुढील घटक आहे की भौगोलिक रचना. भौगोलिक घटकात जमीन, जमिनीची रचना, उंची, हवामान, पर्जन्यमान, पिकांची रचना, खनिज संपत्ती, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा समावेश होत असतो. कृषीजन्य वस्तूंच्या उत्पादनासाठी पर्जन्यमान अनुकूल असावे लागते. वाहतुकीचे जाळे तयार करणे सुलभ व्हावे म्हणून जमिनीची उंची व सपाटता महत्त्वाची असते, अन्यथा वाहतूक खर्चात वाढ होत असते. रसायने व वीज निर्मिती करणाऱ्या उद्योगांसाठी पाणी हा घटक महत्त्वाचा असतो. हवामानाचा जसा पीक उत्पादनावर परिणाम होत असतो तसंच श्रमिकांचा उत्पादकतेवर परिणाम होत असतो. अनुकूल हवामान असल्यास श्रमिकांची उपलब्धताही वाढत असते व उत्पादकताही वाढत असते. पुढील घटक आहे मानवी साधनसंपत्तीची उपलब्धता. उद्योगांच्या स्थापनेसाठी जशी औद्योगिक घटकांची अनुकूलता असावी लागते, तशीच मानवी साधनसंपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध असावी लागते.
या मानवी साधन संपत्तीत प्रामुख्याने अकुशल श्रमिक, कुशल श्रमिक, कुशल तंत्रज्ञ, व्यवस्थापक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, उदाहरणार्थ सल्लागार, अर्थतज्ञ, जनसंपर्क अधिकारी, संख्याशास्त्रज्ञ इत्यादींचा समावेश होत असतो. वस्तू व सेवा उत्पादनासाठी यांची आवश्यकता असते. ज्या उद्योगांना विशेष प्रकारचे श्रमिकांची आवश्यकता नसते असे उद्योग विपुल श्रमपुरवठा केंद्राच्या ठिकाणी स्थापन होत असतात. व ज्या उद्योगांना उच्च प्रशिक्षित आणि कौशल्य असलेल्या श्रमिकांची आवश्यकता असते असे उद्योग साधारणतः नागरी केंद्राच्या भोवताली स्थापन होत असतात. पुढील घटक आहे मूलभूत संरचना. मूलभूत संरचनेत प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी, वाहतूक, दळणवळण सुविधा, आरोग्यविषयक सेवा, प्रशिक्षण संस्था इत्यादींचा समावेश होत असतो. या सर्व घटकांच्या उपलब्धतेवर औद्योगिक विकास अवलंबून असतो. शिवाय यासाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागत असते. त्यामुळे शक्यतो सरकारकडूनच या सुविधा निर्माण केल्या जातात. पुढील घटक आहे आर्थिक घटक व या आर्थिक घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. पहिला आहे बाजारपेठेचे स्वरूप. उत्पादकाने उत्पादित केलेल्या मालाची विक्री त्या उत्पादनास लाभलेल्या मागणीवर अवलंबून असते. अशा मागणीचे ठिकाण पर्यायाने बाजारपेठेचे सान्निध्य उत्पादकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. म्हणून जेथे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत ते ठिकाण उद्योगांच्या स्थापनेसाठी योग्य असते. नाशवंत वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग बाजारपेठेच्या सान्निध्यात असणे गरजेचे असते. ज्या उद्योगांमध्ये शुद्ध कच्चा माल वापरला जातो असे उद्योग बाजारपेठेच्या सान्निध्यात, तर स्थानिक कच्चा माल वापरणारे उद्योग कच्च्या मालाच्या सान्निध्यात स्थापन होणे इष्ट असते. पुढे आहे भूमी व इमारतीचा खर्च. व्यवसाय संस्थेचा खर्च दोन प्रकारचा असतो. पहिला म्हणजे स्थिर खर्च व दुसरा म्हणजे बदलता खर्च. स्थिर खर्चात प्रामुख्याने जमिनीची खरेदी, यंत्रसामग्रीची खरेदी, इमारत बांधणी, कायम लोकांचा पगार, भांडवलावरील व्याज इत्यादींचा समावेश होत असतो. जमीन, इमारत बांधणी आणि यंत्रसामग्री यावरील खर्च सुरुवातीस करावा लागतो. जर उत्पादन संस्थेला आकाराने मोठी जमीन खरेदी करायची असेल तर ती उत्पादन संस्था शहरांपासून लांब अंतरावरील स्थानाची निवड करत असते. पुढील घटक आहे मूलभूत संरचनेवरील खर्च. उद्योगांच्या स्थापनेसाठी काही निश्चित अशा पायाभूत सुविधांची गरज असते. यात रस्ते, वीज, पाणी, वाहतूक, दळणवळण सुविधा, आरोग्य केंद्रे, शैक्षणिक संस्था इत्यादींचा समावेश होत असतो. अशा मूलभूत सुविधा जेथे असतात तिथे उद्योगांचे केंद्रीकरण होत असते. मात्र यासाठी करावा लागणारा खर्च प्रचंड असतो. औद्योगिक विकासासाठी अशा पायाभूत सुविधा सर्वप्रथम सरकारकडून पुरवल्या जात असतात, कारण असा खर्च लहान व मध्यम उद्योजकांच्या मर्यादेबाहेरचा असतो. बऱ्याच वेळा मोठे उद्योजक अशा सुविधा पुरवण्याची तयारी दर्शवत असतात, मात्र त्या मोबदल्यात त्यांना सरकारकडून काही सवलती हव्या असतात. पुढे आहे मजुरी आणि वेतनावरील खर्च. श्रम हा उत्पादन घटकातील एक महत्त्वाचा घटक असून प्रत्येक उद्योगासाठी श्रमिकांची संख्या कमी अधिक प्रमाणात आवश्यक असते. श्रमप्रधान उद्योगांमध्ये श्रमिकांची संख्या जास्त असते, तर भांडवल प्रधान उद्योगांमध्ये श्रमिकांची संख्या तुलनेने कमी असते. पुढे बघणार आहोत वित्तीय सुविधा. उद्योगांच्या स्थापनेसाठी भांडवल हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. किमान व्याजदरात विपुल भांडवल ज्या ठिकाणी उपलब्ध असते त्या ठिकाणी उद्योगांची स्थापना होण्याची प्रवृत्ती असते. आधुनिक काळात भांडवल हा गतिक्षम घटक ठरला जातो. उद्योगांच्या स्थापनेसाठी विपुल भांडवलाची आवश्यकता असते. तेव्हा साहजिकच खाजगी उद्योजक भांडवलासाठी सरकारवर अवलंबून असतात. मंदीच्या परिस्थितीत तर ही समस्या अधिक बिकट होत असते. पुढील घटक आहे आर्थिक अनुकूल बचती. यामध्ये तीन प्रकारच्या अनुकूलतेच्या उद्योजकांच्या स्थाननिश्चितीवर परिणाम होत असतो. तो म्हणजे अंतर्गत अनुकूलता, बहिर्गत अनुकूलता आणि समूहन अनुकूलता. इतर घटकांमध्ये आपण बघणार आहोत शासकीय धोरणे. राष्ट्राचा औद्योगिक विकास जलद गतीने साध्य होण्यासाठी
त्या त्या राष्ट्रातील सरकार औद्योगिक धोरण निश्चित करत असते आणि त्या धोरणात आर्थिक राजकीय परिस्थितीनुसार बदल करीत असतात. संमिश्र अर्थव्यवस्थेत तर सरकारी धोरण खूप महत्त्वाचे असते. देशातील मागास भागांचा विकास व्हावा म्हणून सरकार अनुदाने, कर सवलती, स्वस्त दराने जमिनीचा पुरवठा, वीज व पाणी पुरवठा, रस्ते, विशिष्ट वस्तू उत्पादनाचे आरक्षण, वस्तू विक्रीची हमी, गोदामांची व्यवस्था यांसारख्या धोरणांचा अवलंब केला जात असतो. पुढील घटक आहे वैयक्तिक घटक. वैयक्तिक घटकात उद्योजकांची स्थानाविषयीची आवड व उद्योजकांकडील सौजन्य कौशल्य यांचा समावेश होत असतो. प्रत्येक उद्योजक केवळ आर्थिकदृष्ट्या अनुकूल असलेल्या स्थानाची निवड करत असतात असे नाही, तर तिथे भावनिकता हा घटकही महत्त्वपूर्ण ठरत असतो. व पुढील घटक आहे ऐतिहासिक घटक. काही विशिष्ट ठिकाणी उद्योजकांच्या स्थापनेमागे केवळ ऐतिहासिक घटक महत्त्वपूर्ण ठरतो. एकदा का एका ठिकाणी एका उद्योगाची स्थापना झाली की कालांतराने इतरही उद्योग त्याच ठिकाणी सुरू होत असतात. परिणामी त्या परिसरात कालांतराने उद्योगांचे केंद्रीकरण होऊ लागते. उदाहरणार्थ भारतात ब्रिटिशांनी व्यापार विकसित होण्याच्या दृष्टीने मुंबई, मद्रास आणि कोलकाता या बंदरांच्या ठिकाणी मोठे उद्योग सुरू केले. त्यानंतर उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. परिणामी व्यवहारांचे जाळे या ठिकाणी वाढू लागले. तेव्हापासून ते आजपर्यंत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही राज्ये औद्योगिक विकासाच्या बाबतीत अग्रेसर असल्याचे आपल्याला दिसून येतात. पुढील संकल्पना आहे व्यवसाय विकास. व्यवसाय विकास या संकल्पनेमध्ये संघटनेची वृद्धी आणि विकास या दोन्ही बाबींचा समावेश केला जातो. अगदी साध्या शब्दात सांगायचे झाल्यास व्यावसायिक विकास म्हणजे व्यवसायाची स्थिती सुधारण्यासाठी विविध कल्पना आणि उपक्रमांची केलेली अंमलबजावणी होय. यामध्ये व्यवसायातील महसूल वाढवणे, व्यवसायाचा गुणात्मक आणि संख्यात्मक विस्तार करणे, व्यवसायाच्या नफा क्षमतेचा विस्तार करणे, व्यवसायाच्या व्यूहरचना निर्धारित करणे आणि व्यूहरचनात्मक निर्णय घेणे यासारख्या विविध कृती समाविष्ट केल्या जातात. व्यवसाय विकासाचे जे आराखडे असतात त्याद्वारे संघटनेला व्यवसायाची ध्येय, उद्दिष्टे आणि मूल्ये या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे उत्पादन किंवा सेवा, लक्ष्य ग्राहक, व्यूहरचना यांचा अभ्यास व्यावसायिक यश मिळवण्यासाठी केला जात असतो. व्यवसाय विकासाची जी प्रक्रिया आहे ती सातत्यपूर्ण असून एखादी उद्योग व्यवसाय संस्था ही किती जुनी आहे आणि तिचे बाजारपेठेतील स्पर्धक किती आहे याचा विचार करून व्यवसाय विकासाच्या कृतींचे आयोजन केले जात असते. व्यवसाय विकासाची प्रक्रिया आपण पुढील प्रमाणे स्पष्ट करूयात. यात प्रथम आहे कुशल मानवी संसाधनांमध्ये गुंतवणूक करणे. व्यवसायाचे जे स्वरूप आहे ते लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे जे कुशल मनुष्यबळ आहे त्याचे निर्धारण होत असते. परिणामी कुशल मानवी संसाधन हे प्रत्येक उद्योग व्यवसायासाठी एक महत्त्वाची गुंतवणूक आणि संपत्ती असते. व्यवसाय विकास हा व्यवसायामध्ये चालणाऱ्या ज्या दैनंदिन कृती आहेत त्या कृतींमध्ये गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी केला जात असतो. अगदी लहान आकाराच्या उद्योग व्यवसाय संस्थांपासून ते मोठ्या आकाराच्या ज्या उद्योग व्यवसाय संस्था आहेत त्यामध्ये विकासाच्या या विविध कृती केल्या जातात. बऱ्याच मोठ्या उद्योग व्यवसाय संस्थेमध्ये स्वयंचलित तत्व हे तत्व वापरले जात असते. पुढे आपण सांगू शकतो की नगद प्रवाहातील सातत्य आणि नफ्यातील सातत्य. अनेक वेळेस व्यावसायिक किंवा उद्योजकाला त्याच्या विविध व्यावसायिक किंवा उद्योजकीय कृतींची पूर्तता होण्यासाठी कर्जा स्वरूपाचे पैसे घ्यावे लागत असतात. व्यावसायिक प्रकल्पांची पूर्तता पैसे घेऊन त्या व्यावसायिक प्रकल्पांची पूर्तता करत असतात. विविध व्यावसायिक कृती आणि प्रकल्प पूर्ण करत असताना व व्यवसायाच्या कार्याची पूर्तता करत असताना व्यवसायाचा विस्तार होणे देखील आवश्यक असते. व्यवसाय विस्तार होत असताना उद्योजक हे त्याच्याकडे जमा होणाऱ्या पैशाच्या बचतीची गुंतवणूक करतात. परिणामी व्यवसायाचे सातत्याने नगद प्रवाह येणे तसेच व्यवसायामध्ये नफ्यात वाढ होणे हे व्यवसायाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असते.
पुढे जाहिरात आणि माध्यमांचा वापर. व्यवसायाला किंवा उद्योगाला समाजामध्ये सर्वदूर पोहोचवायचे असेल तर त्यासाठी व्यवसायाच्या विविध सेवा आणि उत्पादने आहेत त्यांची जाहिरात विविध माध्यमांच्या मार्फत बाजारपेठेत केली जाणे आवश्यक असते. जाहिरात आणि विविध माध्यमांचा व्यवसायाच्या सर्वदूर प्रसारासाठी वापर केला जात असतो. साधारणपणे जाहिरात आणि माध्यमांपर्यंत व्यवसाय पोहोचवण्याचे काम हे व्यवसायाच्या विपणन विभागामार्फत केले जात असते. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विपणन विभागाद्वारे विविध मोहिमा राबवल्या जात असतात. पुढे आहे नाविन्यपूर्ण विक्री मार्गाचे महत्त्व. एखाद्या विशिष्ट कंपनीची उत्पादने आणि सेवा या ग्राहकांना त्यांच्यातील जी गुणात्मकता असते त्यावरून पसंतीस त्या येत असतात. आपण त्यासाठी त्या वस्तू अथवा सेवा यांचे काही मूल्य ग्राहकांकरिता असावे लागते. परिणामी तज्ज्ञांच्या मतानुसार ग्राहक हे केवळ अशाच वस्तू अथवा सेवा यावरती पैसा खर्च करू इच्छितात की जी उत्पादने अथवा सेवा त्यांना चांगला अनुभव प्रदान करतात किंवा ते उत्पादन त्यांना चांगले आणि उपयुक्त ठरते. पुढे आपण बघणार आहोत ब्रँड उभारणीस महत्त्व. बाजारपेठेत ज्यावेळेस एकाच प्रकारच्या विविध ब्रँड्सच्या वस्तू उपलब्ध होतात त्यावेळेस खरेदी करणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावरती संबंधित वस्तू कोणत्या ब्रँडची आहे हे बघून खरेदी करत असतो. अशा वेळेस व्यावसायिक विकासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून बाजारपेठेतील स्पर्धेला दीर्घकाळ सामोरे जाता यावे म्हणून बाजारपेठेमध्ये ब्रँडची उभारणी करणे महत्त्वाचे असते. ब्रँडची सुरुवात ही लोगोची निर्मिती करणे, विक्रीच्या नाविन्यपूर्ण पद्धती, बाजारपेठेत प्रवेश करतानाचे कंपनीचे स्थान, कंपनीची नियमित वर्गवारी आणि व्यवसायाची बाजारातील प्रतिमा व व्यवसायाची कल्पना यापासून होत असते. पुढे आपण बघणार आहोत व्यवसाय विकास हा विक्री वृद्धी किंवा विपणनाच्या कृतींचा एक भाग नाही. बऱ्याचशा उद्योजकांद्वारे किंवा कंपन्यांद्वारे एक कृती अशी केली जाते की या कंपन्या व्यवसाय विकास आणि विक्री तसेच विपणनाच्या कृती या एकाच भागात समाविष्ट करतात. वास्तविकतः व्यवसाय विकास आणि विक्री तसेच विपणन या परस्परांपासून भिन्न असणाऱ्या संज्ञा आहेत. व्यवसाय विकास हे संबंधित उद्योग कंपनीच्या समग्र स्वरूपातील चित्र असते तर विक्री किंवा विपणन हा एक सूक्ष्म स्वरूपाचा भाग असतो. पुढे आहे की शासन आणि नियामक संस्थांबरोबर चांगल्या संबंधांची स्थापना. कोणताही व्यवसाय हा राज्य किंवा केंद्र सरकारच्या मदतीशिवाय सुरू होऊ शकत नाही किंवा टिकून राहू शकत नाही. अनेक राज्य सरकार हे उद्योग व्यवसायांसाठी व व्यवसायांच्या नवीन सुरुवातीसाठी मोठ्या प्रमाणावरती सुविधा देत असतात किंवा प्रस्थापित उद्योजकांना वीज, पायाभूत सोयी सुविधा, कर सवलत यांसारख्या सुविधा प्रदान करून व्यवसाय विकास आणि वृद्धीला चालना देत असतात. काही वेळा शासनाद्वारे मोठ्या आणि लघु स्वरूपातील उद्योगांना कमी भाड्यावर जमीन प्रदान केली जाते. त्यामुळे उद्योजक त्या वस्तू निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करत असतात आणि शासनाच्या महसुलामध्ये सुद्धा वाढ घडवून आणली जात असते. शेवटी आपण सांगू शकतो ग्राहक आणि क्लायंट यांच्याशी संपर्कात राहणे. केवळ वस्तू निर्माण कंपन्याच नाही तर सेवा संस्थांना देखील सातत्याने आपले ग्राहक आणि क्लायंट यांच्याशी प्रत्यावर्तनासाठी संपर्क प्रस्थापित करावा लागत असतो. अशी कंपनी की जिला तिच्या व्यावसायिक विकास घडवून आणायचा आहे तिला ग्राहकांच्या अपेक्षा आणि गरजा व एखाद्या उत्पादनासाठी किंवा सेवेसाठी त्यांनी दिलेले जे प्रत्याभरण असते ते महत्त्वाचे असते. ग्राहक आणि क्लायंट यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी कंपन्या किंवा व्यावसायिक संस्था या वैयक्तिक विक्री, फोन कॉल, ईमेल्स, सामाजिक समूह संपर्क माध्यमे यांचा वापर करीत असतात. आता आपण बघणार आहोत विकासासाठी केंद्रित केले जाणारे व्यवसायातील घटक. यामध्ये पहिला घटक आहे विक्री. व्यवसायाच्या विक्री विभागात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याद्वारे उत्पादनाच्या प्रकारानुसार आणि आवश्यकतेनुसार
एखाद्या विशिष्ट बाजारपेठेवरती, ग्राहक समूहावरती किंवा अपेक्षित महसूल प्राप्त करून देणाऱ्या गटावरती लक्ष केंद्रित केले जात असते. अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय विकासाच्या मार्फत संभाव्य ग्राहक आणि बाजारपेठ जी असते तिचे मूल्यमापन केले जाते आणि त्या आधारे संबंधित बाजारपेठेतून किंवा ग्राहक समूहाकडून किती महसूल उद्योग व्यवसाय संस्थेला प्राप्त होऊ शकतो याचा एक अंदाज काढला जात असतो आणि त्यानंतर तो महसूल प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष विक्रीची प्रक्रिया चालू केली जात असते. विक्री व्यूहरचनेनुसार विक्री विभाग हा संभाव्य लक्ष्य गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. पुढील घटक आहे विपणन. उत्पादनाची यशस्वी विक्री व्हावी यासाठी उत्पादन शेवटच्या इच्छुक ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवर्तक आणि जाहिरातीचे काम हे या विभागामार्फत केले जात असते. विक्रीचे लक्ष्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती मदत विपणन विभागाकडून उद्योग व्यवसाय संस्थांना केली जाते. व्यवसाय विकासाच्या ज्या कृती आहेत त्यांच्याद्वारे विपणनाचे एक निश्चित स्वरूपाचे अंदाजपत्रक निर्धारित केले जाते. मोठ्या प्रमाणावर वित्तीय तरतुदी या महत्त्वाकांक्षी विपणनाच्या व्यूहरचना अंमलबजावणी करण्यास उपयुक्त ठरत असतात. पुढे आपण सांगू शकतो व्यूहरचनात्मक उपक्रम आणि भागीदारी. नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोणत्याही स्वरूपाच्या उद्योग व्यवसाय संस्थेला नवनवीन व्यूहरचनांची आखणी आणि अंमलबजावणी करावी लागते. नवीन बाजारपेठेत प्रवेश करत असताना सर्व आवश्यक अटींची पूर्तता देखील करावी लागत असते. पुढे आपण सांगू शकतो व्यवसाय नियोजन किंवा प्रकल्प व्यवस्थापन. व्यवसायाच्या आकारमानात वाढ घडवून आणत असताना व्यवसायाला नवनवीन बाजारपेठेंचा शोध घेणे आवश्यक असते. तसेच ज्या लक्ष्य बाजारपेठा आहेत त्यांचा देखील शोध घेणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. अशा वेळेस व्यवसाय विकास यासाठी काम करणारे जे कर्मचारी असतात ते मोठ्या प्रमाणावरती नवीन बाजारपेठ आणि संभाव्य बाजारपेठ यासाठी येणारा जो एकूण खर्च आहे आणि उत्पादनासाठी येणारा जो एकूण खर्च आहे याचा अंदाज घेऊन वित्तीय स्रोत शोधून काढत असतात. पुढे आपण बघणार आहोत उत्पादन व्यवस्थापन. कोणत्याही उत्पादन व्यवसाय संस्थेची नियमने आणि बाजारपेठेच्या असणाऱ्या गरजा या प्रत्येक देशानुसार विभिन्न असतात. भारतामध्ये उद्योग व्यवसाय संस्थेसाठी असणारे जे नियमने आहेत तीच नियमने ही अमेरिकेत किंवा अन्य कोणत्याही देशामध्ये नसतात. परिणामी नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असताना संबंधित बाजारपेठेच्या गरजा, उत्पादनाची उपयुक्तता यांचा ताळमेळ घातला जात असतो. त्यानुसार व्यवसायाची व्यूहरचना निर्धारित केल्या जात असतात. पुढे आपण सांगू शकतो वेंडर व्यवस्थापन. नवीन बाजारपेठेत प्रवेश करत असताना किंवा नवीन उद्योग व्यवसायाचा आरंभ करत असताना व्यवसायाला किंवा उद्योगाला नवीन बाह्य व्हेंडरची आवश्यकता आहे का याचा विचार केला जात असतो. उदाहरणार्थ उत्पादनांची वाहतूक आणि ग्राहकांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी एखादा कुरिअर सेवा देणाऱ्या कंपनीची आवश्यकता आहे का. म्हणजेच व्यवसायाचा विकास घडवून आणत असताना वेंडर व्यवस्थापन देखील विचारात घेतले जाते. पुढे आपण सांगू शकतो पुढील घटक निगोशिएशन, नेटवर्किंग आणि लॉबिंग. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने बदलत गेलेले उद्योग व्यवसायाचे स्वरूप आणि वाढत गेलेली स्पर्धात्मकता यामुळे बऱ्याच व्यवसायांसाठी सॉफ्ट स्किलमध्ये प्रवीण असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि व्यवसायाचे नाव लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी विविध स्तरावरती विविध प्रकारच्या लोकांशी संपर्क येत असतो. परिणामी चांगले संप्रेषण कौशल्य असणे तसेच विविध पक्षकारांबरोबर योग्य आणि मुद्देसूद बोलणे, विविध घटकांबाबत चर्चा करणे, मार्गदर्शन करणे आणि शेवटी बाजारपेठेमध्ये टिकून राहणे यासाठी निगोशिएशन कौशल्य, नेटवर्किंग कौशल्य आणि लॉबिंग कौशल्य असणे खूप गरजेचे असते. पुढे आपण बघणार आहे की व्यय बचत. व्यवसाय विकास म्हणजे केवळ विक्री वाढवणे
उत्पादनाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे आणि व्यवसायाचे नाव बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे नाही, तर व्यवसायाची आणि व्यवसायातील जे सर्वच कर्मचारी आहेत त्यांची कार्यक्षमता सुधारवण्यासाठी आणि त्यांचे कार्य सादरीकरण सुधारवण्यासाठी व्यूहरचनात्मक निर्णय घेणे या दृष्टीने देखील व्यवसाय विकास विभाग काम करत असतो. यामध्ये ज्या विविध उपाययोजना केल्या जातात त्याला व्यय बचत पद्धती असे म्हटले जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय यंत्रकुलाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक तसेच व्यवसाय विकासाची संकल्पना, व्यवसाय विकासाची प्रक्रिया व विकासासाठी केंद्रित केले जाणारे व्यवसायातील विविध घटक सखोलपणे अभ्यासलेले आहे. धन्यवाद.